कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलिक वरदारी विठ्ठल हे ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय। ईश्वर भगवान की जय। रसाणां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दिवाणि विनायको जन्मादर्ते चार्चेषु विघ्नेश्वरा तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलरा सद्यो हृद्यो हृदयचित्रकृतविशुश्रूषुभिस्तक्षणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरो रसिका भुवि भावुकः यं प्रव्रजराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नारायणं नमत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं तत्त्व गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डाय दातुं मुनीन्द्रैः परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रे जननी देवांचे मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पाहू गुण दोष झालो दास पायांचा आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनासी नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा सकळा नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा जयांचे केलिया स्मरण फळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुनियाता अहमेवासमेवाग्रे नान्यद्य सदसत्परं पश्यत् प्रतीतन प्रतीत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु च वचेष्वनु प्रविष्टानि तथा चेत् अन्वय व्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय। हरि या परिजाना स्वये आला स्वये आली समाधाना ते वचट आला बाप भाग्य परीक्षिती ब्रह्मनिधी लागली ब्रह्मज्ञानाची ऐसी ख्याती सभाग्य कोप ब्राह्मणाचा शापे अधिकार ब्रह्माचा मिथ्या नव्हे ब्राह्मण पूर्ण दैवाचा ब्रह्मचारी पुत्र पाठके दिधले
शिकासूत्र त्याचे निशापे ब्रह्माधिका जान ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या पवित्र अशा समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं चालू असलेली ही चतुश्लोकी भागवताची प्रवचनाची चिंतन सेवा, त्यामध्ये श्री शुकाचार्य व्यास महर्षींच्या चतुश्लोकी भागवताच्या उपदेशाने परिपूर्ण आधी अवस्था उपभोगणारे शुकाचार्य दहा लक्षणांनी युक्त अशा प्रकारचं श्रीमद भागवत महापुराण आपण याचा विचार केला. नाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये विचार करत असताना जोडजोड पहिल्याच अध्यायामध्ये हा विचार आला. नाथ महाराज सांगतात, मग श्री व्यासी दशलक्षण शुकासी उपदेशिले जाण निजबोधे पूर्ण सार्थक. शुकाचार्यांना या श्लोकांनी, या भागवताच्या श्लोकांनी आकर्षित केलं आणि त्या भागवताकरता शुकाचार्य आले. पुराणामध्ये अशी कथा आहे, 10,000 वर्षेपर्यंत शुकाचार्यांची जी समाधी होती, तो समाधी लावल्यानंतर ते अनेक वर्ष समाधी 10,000 वर्षेपर्यंत समाधीमध्ये राहिले. इकडे व्यास महर्षी आपल्या आश्रमामध्ये आपण विचार केला, संदिग्ध अवस्थेत, संशयरहित अवस्थेत, संशययुक्त अवस्थेत असताना त्यांचा संशय निराश आणि व्यासांनी त्या चतुश्लोकी भागवतार 10 लक्षणांनी युक्त असं श्रीमद भागवत महापुराण 12 स्कंदाचं तयार केलं. आता आपण ग्रंथ विस्तार केलेला आहे. लक्षण युक्त असणार भागवत, याचा नेमका उपदेश कोणाला करावा, याचा अधिकारी वैराग्य शिरोमणी वैराग्य युक्त असा कोणीतरी पाहिजे. असा वैराग्यवान कोण सापडेल म्हणून शोध करतायत. व्यास महर्षींना आपल्या मुलाचं स्मरण झालं. त्यांनी आपल्या शिष्यांना शुकांचा शोध घ्यायला सांगितलं. शुकाचार्यांचा शोध घेता घेता एका गुहेमध्ये शुकाचार्य समाधीस्थ वरवपू वगैरे हा दशमस्कंदातला म्हटला आणि त्याच्यासमोर म्हटलं आणि पुराणातली कथा ही. आणि मग त्यांचे उत्थान पाहून शुकाचार्य आले. आता भागवत कथेमध्ये विस्ताराने आपण ह्या कथा ऐकत असतो. तर शुकाचार्य आले आणि आल्यानंतर त्यांचा तो समाधीला समाधान प्राप्त करून देणारी ती अवस्था पाहिली. पूर्ण वैराग्य शिरोमणी असणारे शुकाचार्य पाहिले. आणि पण भागवत दशलक्षण शुकासी उपदेशिले जाण निजबोधे पूर्ण सार्थक. निजबोध प्राप्त करून दिला ते श्रीमद भागवत व्यास महर्षींनी शुकाचार्यांनी दिलं. आणि मग त्याप्रमाणे त्या अवस्थेने अगोदरच समाधी भक्तियुक्त निजबोध प्राप्त झालेला आहे. आणि तो बोध प्राप्त झालेला भगवंताच्या लीलानु कथा त्या ऐकल्या. आणि मग तेने सुखही सुखावला परमानंदे निमाला. मग समाधीस्थ राहिला निश्चळ शांत स्वरूप अवस्थेला, समाधी अवस्थेला अतिशय सुख प्राप्त झालं. परमानंदात निवाला, परमानंदे निवाला म्हणजे परमानंद प्राप्त झाला. ऐका, समाधी अवस्थेमध्ये सुख आहे ते भक्तिरसाचं सुख आहे, भगवंताच्या नामाचं सुख आहे, भगवंताच्या कथेचं, लीलेचं, गुणवर्णनाचं, कीर्तनाचं सुख आहे. आणि म्हटलं समवाळोनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. तुकोबराय म्हणतात की समाधीचे सुख सांडा ओवाळीने त्या गवळणी भक्तीने तल्लीन झालेल्या तिने पावल्या. विधी गोविंदा वेदिलिया तिने पावल्या आनंदा. असा आनंद, त्या भक्तीचा आनंद गवळणी नारद महर्षींनी गुरु मानल्या. म्हणून व्यास महर्षींना विचारलं, महाराज तुम्ही भक्तीची 7 अस्मिन परमप्रेम रूपा
अमृत स्वरूपाचं अशी भक्ती जी सांगता अविच्छिन्न भावनारहितम गुणरहितम अशी जी प्रतिक्षणम वर्धमानम अशी जी भक्ती सांगतात, ही भक्ती करणारं कोणी आहे का असं उदाहरण तर नारद मुनी एकच उदाहरण दिलं, यथा व्रज गोपिकांसारखी अशी भक्ती. त्या गोपिकांना गुरु म्हणून गोपिकांचं प्रमाण मानतात आणि व्यास महर्षी नारद मुनींनी त्या गोपिका निगो समाधीचे सुख तुच्छ वाटे. समाधीचं सुख कसं आहे? तुच्छ आहे. समाधीचं सुख सुद्धा ते सोडून देतात. आनंद हा भक्तीचा आनंद आहे आणि शुकाचार्य त्या भक्ती सुखाला अधिक समाधीचं सुख तर प्राप्त झालेलं तर समा अवस्था प्राप्त झालेली आहे, परंतु त्यामध्येही सुद्धा भक्तीची अवस्था प्राप्त झाली. आणि भक्ती भागवतामध्ये काय आहे? भक्तीच आहे. पूर्ण सार्थक पूर्ण त्या निजबोधाने व्यास महर्षींनी दिलेल्या बोधाने शुकाचार्य अतिशय सार्थक अवस्थेला प्राप्त झाले. तेने सुखावला, तेने शुकही सुखावला, परमानंदे निमाला. त्या याच्यामध्ये परमानंदामध्ये निवून गेले, म्हणजे त्या डुबून गेले भक्ती प्रेमामध्ये. मग समाधीस्थ राहिला, निश्चळ ठेला निज शांती. समाधी अवस्थेमध्ये प्राप्त झाले, पण गंमत काय झाले? तेथे स्वभावची जाना. आता काय माहितीये काय? गोळी खाणाऱ्याला आहे, दुसऱ्याला त्याचा उपयोग आहे का? नाही. तसे ज्ञानाचं मनाने प्राप्त होणारं मोक्ष सुख त्याला आहे. योगाची साधना करून समाधी अवस्था प्राप्त झाली, त्या समाधीचं सुख योग्याला आहे, दुसऱ्याला त्याचा उपयोग नाही. दुसऱ्याला त्याचा काही उपयोग नाही. ओ जेवण मी केलं, पोट तुमचं भरेल? तुमची भूक जाईल का? नाही. माझं जेवण तसं ज्ञानाचं समाधीचं सुख आहे, परंतु भक्तीचं सुख असं आहे की स्वतः उपभोगून हे दुसऱ्याला देता येतं. आणि हा भक्ताचा स्वभाव आहे, ज्ञानाचा नव्हे. ज्ञानोत्तर भक्ती ज्याच्या जीवनामध्ये घडली, समाधीचं सुख ब्रह्मज्ञानाचं सुख ब्रह्मबोध शुकाचार्यांना मुळात होताच. जन्मताच त्यांना ब्रह्मज्ञान होतं. म्हणून एवढा अधिकार असणारे नंतर भक्तीचा प्रेम सुखाचं अमृत, भक्ती प्रेमामृत व्यास महर्षीने नारद यांनी शुकाचार्यांनी प्याल्यानंतर, व्यास महर्षींनी पाजल्यानंतर त्याने त्या ब्रह्मानंदामध्ये ते डुल्लत राहिले. आणि मग भक्ताचा स्वभाव असा आहे की आपण जे सेवन करतो, आपण जो आनंद उपभोगतो तो इतरांना मिळावा. इतर जे दुःख भोगतात हे त्यांना पाहवत नाही. दुःखवी अनेकांच्या दुःखी, अनेकांच्या दुःखाने त्याचं चित्त दुःखी होतं आणि म्हणून त्यांचे चित्त ही दयावान आहे. साधू महात्मा दयावान आहे, भक्त हा दयावान असतो आणि त्याच्या अंतकरणात जगाविषयीचा कळवळा निर्माण होतो. आणि त्या कळवळ्यापोटी ते समाजाला निस्वार्थ, निष्काम आणि परोपकारार्थ या सृष्टीवर विचरण करत असतात. सृष्टीमध्ये समाजा पृथ्वी तलावर तिन्ही लोकांमध्ये संचार करत असतात. याचा विचार आपण केला. मार्ग दावूनी गेले आधी, दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. मार्ग दाखविले का? तर दयानिधी संत ते. साधू संत माय बाप, जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान, भक्तीचे माहेर. भक्तीचं माहेर असणारे साधू संत, दयेचा सागर असणारे साधू संत लोकांना मार्गदर्शन करतात. करा हरिभक्ती परलोका, येईल कामा, सोडवेल यमा पासुनिया. भक्ती करा पिटू भक्तीचा डांगोरा, कडी काळा सीदरारा. तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. संतांनी सांगितलं बाबा भक्ती करा. भक्ती हेची व्यासे सांगितले, भक्ती हेची सार. भक्ती करा आणि त्या स्वभावाला, भक्ताच्या स्वभावाला अनुसरून, कारण सेवितो हा रस,
वाटीत वाणिका घ्यारे होऊ नका रानभरी. हे जग जे दुःखामध्ये काय दुःखाच्या खाईमध्ये पडलेला बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. लोकांना दुःख भोगावं लागतं हे साधू महात्म्याला पाहवत नाही, भक्ताला पाहवत नाही. आणि तो साधुवृत्ती ती साधुवृत्ती ते स्वभाव परमात्म्याचा भगवत भक्तांना शुकाचार्यांना समाधीचं सुख सोडून सम अवस्थेतून अद्वैत अवस्थेतून द्वैत अवस्थेमध्ये यायला भाग पाडलं. तो स्वभावता शुकाचार्य तेत स्वभावेची जाण समाधी आली समाधाना. ती मग परीक्षितेची ब्रह्मज्ञाना अवचटे जाना तो आला. शुकाचार्य म्हणतात की स्वभाव तेच स्वभावेची जाणा समाधी. मुळातच त्यांची स्वभावात समाधी होती, परंतु निश्चय जा समाधी आली समाधाना. त्या समाधीला समाधान प्राप्त झालं. कशामुळे? भक्तीमुळे. आणि म्हणून मग तोच परीक्षितीच्या ब्रह्मज्ञाना अवचटा आला. तो तेच शुकाचार्य समाधीच्या सुखाला सुद्धा समाधान प्राप्त करून देणारे शुकाचार्य अवचित कुठं आले? परीक्षितीच्या सदना सोय आली समाधाना. नाथ महाराजांनी सांगितलं या परी शुकाची समाधी जाना स्वय आली समाधाना. तेची परीक्षितीच्या सदना विचरता विचरता त्रिभुवना अवचट आला. तिथं आले. आणि मग आता परीक्षितीचा विचार शुकाचार्य परीक्षितीचा विचार आता सांगतात. बाप भाग्य परीक्षिती ब्रह्मनिधी लागला हाती ब्रह्मज्ञानाची ऐसी ख्याती घातली जगती ज्ञान पौवे. बाप भाग्य परीक्षिती. नाथ महाराज राजा परीक्षितीच्या भाग्याची थोरवी गातात. भाग्याची थोरवी गातात. काय भाग्य आहे यांचं राजा परीक्षिताचं काय भाग्य आहे. कारण बाप भाग्य म्हणजे काय भाग्य, किती मोठं भाग्य आहे हो परीक्षितीचं. म्हणजे का तर ब्रह्मनिधी लागला हाती. प्रत्यक्ष ब्रह्माची साठवण करणारा शुकाचार्यासारखा ब्रह्मज्ञानी महात्मा व्यास महर्षींना भेटला. यांना राजा परीक्षितीला मिळाला. नित्याची साधना करणाऱ्या साधकाची भेट जीवनामध्ये होणं कठीण आहे. जे भेटतात ते फसवीस भेटतात. थोटान करणारेच दाखवतात. नुसते याच्यावर हे करणारे दाखवतात. लोकांना फसवणारे, लोकांना फक्त दिखाव्याचा परमार्थ करणारे लोकांच्या समोर. नित्य साधना करणारे सहसा समाजामध्ये येत नाही. आणि ज्याच्या सानिध्यात आले, ज्याला सानिध्य प्राप्त झालं, त्याला परमार्थ घडलाच. त्याचं ते भाग्य आहे. म्हणून संतांची भेट, सत्पुरुषांची भेट ही भाग्याविना होत नाही. तुकोबारांना विचारलं का हो तुमच्या बाबतीत कसं काय? तुकोबारा म्हणतात महाराज अनेक जन्मामध्ये आम्ही साधना केली होती, पुण्य केलं, त्याचं फल आज आम्हाला मिळालंय. पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. संतांचे चरण पावलो का? पुण्य फळले बहुता दिवसा. बहुता दिवसा म्हणजे इथं दिवसा शब्दाचा अर्थ आयुष्य, जन्मानुजन्मामध्ये ही साधना केली आणि त्याचं फल आज आम्हाला काय साधना प्राप्त, त्याचे संत त्यांनी आम्हाला संत प्राप्त झाले. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय. संतांची भेट आपल्याला भाग्याशिवाय होत नाही. म्हणून श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये सुद्धा असंच वर्णन आहे. भाग्योदयन बहुजन्म सम्मार्जिते सत्संग मंच लभते पुरुषो यदावई. माणसाचं अनेक जन्मजन्मांतरीचं सुकृत ज्यावेळेस उदयाला येतं
त्यावेळेस परमात्म्याची भेट करून देणारे, परमात्म्याला हृदयात साठवून ठेवणारे आणि तो परमात्मा दान करणारे साधू संतांची भेट जीवाला, त्या मनुष्याला प्राप्त होते. अन्यथा दैवहीन दैवहत मनुष्याला साधूची भेट स्वप्नात सुद्धा होत नाही, त्याला पुण्य लागत. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात, बाप भाग्य परीक्षितीचं भाग्य फार मोठं आहे की त्यांना, त्या राजा परीक्षितीला काय झालं, प्रत्यक्ष शुकाचार्यांचा ब्रह्मनिधी लागला हाती, त्याला ब्रह्मनिधी हातात प्राप्त झाला. हे भाग्य काही और आहे, संसारात हे भाग्य नाही. संसारात आपण भाग्य म्हणतो ते भाग्यच नाही. आपण भाग्य म्हणजे कशाला समजतो? भरपूर पैसा मिळणे, चांगली मनासारखी कुलवान सिलवान शिकलेली हुंड्यासह आज्ञाधारी पत्नी मिळणं आणि मुलं बाळ होणं, बस याला आपण समाजात मान प्रतिष्ठा प्राप्त होणं याला भाग्य म्हणतो. परंतु ही भाग्य आहे काय? नाही. संतांचा सहवास, संतांची सेवा, संतांची भेट, संतांची संगती, संतांची सेवा घडणे, संत कृपा होणे हे भाग्य आहे. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकटवास बरा संता पायी, निकटवास बरा संता पायी. तुकोरांतात भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा, चांगली बायको भेटणे, मुलं होणे, पैसा मिळणे, प्रतिष्ठा प्राप्त होणे, एखादं पद मिळणे हे भाग्य नाही. कारण हे केव्हा जाईल हे सांगता येत नाही. निकट वास बारा संतापायी, माणसाचं भाग्य आहे. काय भाग्यानं माणसाचे आपल्याला संत भेट होते आणि राजा परीक्षिताचं भाग्य उदयाला आलं आणि ब्रह्मनिधी लागला हाती, ब्रह्मज्ञानाची ऐशी ख्याती, घातली जगती ज्ञान पव्ये. आणि त्याचा लाभ परीक्षिती राजाने घेतला. नाहीतर भाग्याने बऱ्याच वेळा साधू महात्म्याची भेट होते, परंतु भेट झाल्यानंतर त्या महात्म्याला ओळखल्या जात नाही. फक्त भेट होण्यास एवढं पुण्य होतं, त्याला ओळखल्या जात नाही आणि आपल्या संसाराकरता त्यांचा उपयोग करून घेतात. अनेक वर्षानुवर्षाचा वैकुंठवासी गुरुवरे भाऊसाहेबांच्या संगतीतला अनुभव, एवढा मोठा याच्यातला महात्मा, अधिकारी महात्मा, परंतु सर्वांना कळाला नाही. दिंडीमध्ये महाराजांसोबत गुरुदेवांसोबत राहताना अनुभव आले. लोक, महाराज तुम्ही 12 गाव फिरतात, असेल एखादी मुलगी तर बघा आमच्या मुलाला, असेल एखादा मुलगा तर बघा आमच्या नातीला. अरे तुम्ही ते संबंध जोडण्याकरता त्या साधू महात्म्याचा उपयोग. साधू कळाला, गुरु कळाला नाही. वैकुंठवासी गुरुवरे शास्त्री महाराजांनी मला सांगितलं होतं, राजाराम महाराज शास्त्री महाराज ते खेद करायचे. भागवत गीता एकनाथी भागवत महाराजांचा हातखंड होता. एवढा विद्वान महात्मा या परंपरेमध्ये झाला नाही बरं, परंतु एवढा खेद नाही. महाराज नेहमी खेदानं म्हणायचे, अरे आमचे हे हेंबाळे, त्यांचे शब्द माफ करा, वैकुंठवासी शास्त्री राजाराम भाऊ शास्त्री महाराज, आपले झेंडूजी महाराज परंपरेचे गादी वैकुंठ गादीपती महाराज म्हणायचे, अरे हे हेंबाळे हे तारखा विचारतात, सप्ताह विचारतात मला, पण कोण्या अभंगात काय सांगितलं, कोण्या अवधीत काय सांगितलं हे नाही विचारत. खेद करायचे. कारण ज्ञानी माणूस असला तर ज्ञानी माणसाला वाटतं आपल्याला विचारणारा भेटावा. दुर्दैव असं आहे की कोणी विचारत नाही. आता आम्हालाही अनुभव आपल्या जो काही नाही, परंतु याचं चिंतन करत असताना याच्यामध्ये ही लोक आले की ग्रंथ नाईलाजानं बंद करावा लागतो वाचत असताना. अशी म्हणजे कळतोच असं नाही, उपभोग घेता येत नाही. राजा परीक्षिताने हा सापडलेला निधी असणारा, ब्रह्मज्ञानाचा निधी असणारा याचा उपयोग परीक्षिताने करून घेतला आणि त्याचा उपयोग ज्ञाननिधी ऐसी ख्याती घातली त्रिजगती ज्ञान पव्ये. त्या ज्ञानाचं पव्व म्हणजे नाव,
तरुण जाण्यासाठी ते पव्य असतात की नाही, याच्यावर नावेवर भोपळ्यांसारखे असतात किंवा काही लाकडाचे बनवतात, त्याला पव्य म्हणतात. तरुण जाण्याचं आणि जगाला तारून देणारं हे ज्ञानरूपी नाव राजा परीक्षिताने जगाकरता व्यक्त केले. नाहीतर तुम्ही पहा, आतापर्यंत आपण जो विचार केला, भगवान महाविष्णूने आपला एकमेव शिष्य पुत्र असणारा ब्रह्मदेवाला कानामध्ये एकांतामध्ये गोष्ट सांगितली. पुढे हाच विचार आपल्याला पुढे येणार आहे. आज मी फक्त आता तूर्त सांगतो. आणि ब्रह्मदेवाने एकांतामध्ये नारद महर्षींना सांगितली. नारद महर्षींनी एकांतामध्ये बद्रिक आश्रमामध्ये त्या व्यास गुफेमध्ये म्हणजे सरस्वतीच्या तीरावर व्यास महर्षींना सांगितली. आणि व्यास महर्षींनी शुकाचार्यांना एकांतात सांगितली. परंतु तिथून पुढे सांग, शुकाचार्यांच्याकडनं राजा परीक्षितीने ऐकत असताना एकांतात नाही, शुकाचार्यांनी सुद्धा एकांतात नाही, 88,000 ऋषी राजा परीक्षितांच्या सभोवती बसलेले होते. आणि अशामध्ये रात्रंदिवस 7 रात्र राजा शुकाचार्याला राजाला शुकाचार्य भागवत सांगतात 10 लक्षणांनी युक्त. म्हणजे जगात त्रैलोक्याला हे पव्व म्हणजे ज्ञानपव्व दालन उघड केलं. संसार सागरातून तरुण जाणारी ही ज्ञानरूपी नाव राजा परीक्षिताने त्रैलोक्याला बांधून दिली. म्हणजे त्याचा उपभोग घेतला आला. म्हणून सभाग्य कोप ब्राह्मणाचा, शापे अधिकार ब्रह्माचा, मिथ्या नव्हे ब्राह्मण वाचा, पूर्ण दैवाचा परीक्षिती. राजा परीक्षिताचं दैव सांगतात, भाग्य कोप ब्राह्मणाचा. ब्राह्मणाचा कोप, त्याचा ब्राह्मण कोपाचा ब्राह्मणाचं महिमा सुद्धा पुढे आता सांगणार आहे. भाग्य सौभाग्य ब्राह्मणाचा कोप, जो भाग्यवान ब्राह्मण आहे आणि जो भाग्यवान राजा परीक्षिती आहे त्याला ब्राह्मणाचा कोप झाला. म्हणजे राग आला, ब्राह्मणाला राग आला. राजा परीक्षितीचा कथा आपल्याला सर्वांना माहिती आहे. राजा मृगयेला जंगलामध्ये गेलेला असताना तुषार्थ झाला, तहान लागली, म्हणून आश्रमात शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये आला. तिथं आल्यानंतर आदर सत्कार, आता तहान लागलेली आहे आणि तहान लागलेले असताना आपल्याला पाणी मिळालं नाही. भूक आणि तहान, तृषा आणि क्षुधा ह्या गोष्टी अशा आहे की यामध्ये मग माणसाला बेचैन झाला की त्यामध्ये कोणाचा आदर सत्कार होईलच सांगता येत नाही. राजा परीक्षिताच्याकडनं शमीक ऋषींचा अपराध घडला. मेलेला सर्प ऋषींच्या गळ्यात टाकला, राजा निघून गेला. शमीकांचा मुलगा शृंगी जो आहे, शृंगी ऋषींना कळालं आणि ते आल्यानंतर त्यांनी मागचा पुढचा वज्र केला, काही विचार केला नाही आणि हातामध्ये पाणी घेतलं आणि संकल्प सोडला, शाप दिला की ज्याने माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये हा मेलेला सर्प टाकला असेल त्याचा 7 दिवसात तक्षक नावाचा सर्प घेऊन जर दंश होऊन मृत्यू हो. हा ब्राह्मणाचा शाप. तो विचार सुद्धा पुढे नाथ महाराजांनी पुढे सांगितला आहे. तर असा हा ब्राह्मणाचा शापे अधिकार ब्रह्माचा, परंतु सौभाग्य अधिकारी ब्राह्मणाचा जर शाप झाला तर तो ब्राह्मणाचा शाप सुद्धा माणसाच्या कल्याणाकरता असतो. हे परीक्षिताचं कल्याण, नाहीतर ब्राह्मणाचा शाप कठीण आहे बरं. त्याची महिमा, ब्राह्मणाच्या शापाचाही महिमा पुढे आपल्याला पाहायचा आहे. नाथ महाराजांनी दिलेला जवळजवळ 10-15 ओव्यांमध्ये ब्राह्मण शापाचं वर्णन, 14 ओव्यांमध्ये ब्राह्मण पुढे याच्यात वर्णन केलेलं आहे. हा तर नाथ महाराज सांगतात की त्या याचा भाग्याने तो ब्राह्मण सुद्धा शाप देणारा सुद्धा भाग्यवान, आणि ज्याला शापला मिळाला तो राजा परीक्षिती सुद्धा भाग्यवान होता की त्याला शापाने अधिकार ब्रह्माचा. नाहीतर शाप झाल्यानंतर शापातून माणसाचं पतन होतं, परंतु हा ब्राह्मणाचा शाप मात्र भाग्यवान परीक्षिताला उद्धारक मिळावा प्राप्त झाला की तो ब्रह्मज्ञानाचा काय झाला, अधिकारी झाला. मिथ्या नव्हे ब्राह्मणाचा ब्राह्मण वाचा,
पूर्ण दैवाचा परीक्षिती, ब्राह्मणाची वाचा कधी खोटी होत नाही. ऐका, ब्राह्मणांचा महिमा किती आहे. आज अलीकडच्या काळामध्ये ब्राह्मण निंदा होते. ऐकू नाही बरं, करू तर नाहीच, परंतु ऐकू सुद्धा नाही. ज्याचं कर्म तो भोगेल, ज्याचं कर्म तो भोगेल. आपण त्याकडं पाहायचं नाही. आपण फक्त भगवंताची आज्ञा काय आहे, शास्त्राची आज्ञा काय ती पाहावं. परंतु आपल्याला किचडच नेहमी चिखलच चिवडत बसायची सवय आहे, त्याला इलाज नाही. आपले स्वभाव ते आहेत. आपल्यावर एक परीचं थोडं धाडस करून बोलतो की संस्कार म्हटले तरी आपल्यावर तीच बिंबवल्या जात आहेत. ब्राह्मण द्वेष करणारा एक घटक, एक वर्ग समाजामध्ये स्वतंत्र उभा राहिला, परंतु त्याचे दुष्परिणाम महाभयंकर आहेत. महाभयंकर किती आहेत पुढे पाहायला भेटणार आहेत. आपल्याला विचार आहेत ना त्यांनी सांगितलेला, आपण करू याच्यामध्ये वेळेच्या अवधीमध्ये त्याचा विचार. तर असा पूर्ण दैवाचा सण, मिथ्या ब्राह्मणाची नव्हे वाचा. एकदा ब्राह्मणाच्या तोंडातून शब्द गेला की तो खोटा होत नाही, तो खराच होतो. आणि तो खरा करण्याची जबाबदारी प्रत्यक्ष नियंता परमात्मा घेतो. आणि ब्राह्मणाचा शब्द पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. मग तो आशीर्वादात्मक असो, वरात्मक असो, वा शापात्मक असो, कोपात्मक असो, तो भगवान पूर्ण करतो. त्याची वाचा पूर्ण करतो. ब्राह्मणाची वाचा कधी खोटी होत नाही. मात्र ब्राह्मण पाहिजे. ब्राह्मण पाहिजे. आता ब्राह्मणाच्या याच्यातला त्याचा अधिकाराचा सुद्धा आपण विचार, त्याचं कर्म तो पाहिल, आपल्यापेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे. तर असं सांगतात, आता कोण्या ब्राह्मणाचा शाप झाला असं कोणी म्हणेल तर नाथ मला सांगतात, क्षमिकाचा ब्रह्मचारी पुत्र, पाठके दिदला शिकासूत्र, त्याचे निशापे ब्रह्माधिकार, जान ब्राह्मण मात्र ब्रह्मरूपी. ब्राह्मण कोण आहे? जान ब्राह्मण मात्र ब्रह्मरूपी. ब्रह्मरूपी ब्राह्मण मात्र जाण. तो कोण आहे? क्षमिकाचा ब्रह्मचारी पुत्र. क्षमिक ऋषींचा जो मुलगा आहे तो ब्रह्मचारी आहे. तो कोण आहे? शृंगी. इथं नाव नाही दिलेलं. पाठके दिदले शिकासूत्र. त्याने शिकासूत्र म्हणजे शेंडी. शिकासूत्र त्यांना म्हणजे त्याला ब्राह्मणत्व दिलं. कोणी? क्षमिकांनी. म्हणजे ब्राह्मणत्व केव्हा येतं? जन्मना जायते जंतू संस्कारात द्विज उच्चते. ब्राह्मणत्व हे संस्काराने येत असतं. जन्माने तर सर्व सारखे असताना जन्माला आल्यानंतर कोणाची सुंथा केलेली असते, कोणाचे उपनयन संस्कार केलेले असतात. जानवं घालून कोणी जन्माला येतं का सुंथा करून? नाही. सर्व जन्माला येत असताना मनुष्य जीव म्हणून जन्माला येतात. परंतु संस्कारात द्विज उच्चते. आणि ते संस्कार, ब्राह्मणत्वाचे संस्कार क्षमिकांनी आपल्या ब्रह्मचारी पुत्र शृंगीवर केले होते. आणि त्या शिकायचं त्या संस्कार केलेल्या ब्राह्मणाने त्याचे शापे ब्रह्माधिकार. त्याचा अधिकार प्राप्त, त्याच्या शापाने, त्या शृंगींच्या शापाने ब्रह्माचा अधिकार प्राप्त झाला. जान ब्राह्मण मात्र ब्रह्मरूपी. ब्राह्मण म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे. ब्राह्मण म्हणजे ब्रह्मरूप म्हणजे परमात्मा स्वरूप ब्राह्मण आहेत. शाप देतील जरी ब्राह्मण, ऐका आता, शाप देतील जरी ब्राह्मण, तरी वंदावे त्यांचे चरण. कोपा चढल्या जटल्या ही ब्राह्मण, तर परिपूर्ण आपण वंदावे ती. कदाचित ब्राह्मणाने आपल्याला शाप दिला तरी सुद्धा त्यांचा नमस्कारच करावा. ब्राह्मणाने शाप दिला तरी त्यांचा काय करावा? नमस्कार करावा. आम्ही तर बदले घ्यायचे पाहतो. अमुक असा आहे. अरे नाही बाबा, तो ब्राह्मण आहे. तो जन्माने सुद्धा कोण आहे? तो ब्राह्मण कुळात जन्माला आलेला, त्याचे उपनयन संस्कार झालेले आहेत. तो ब्राह्मण श्रेष्ठ आहे म्हणून त्याने शाप दिला तरी त्याचे चरण वंदन करावं, त्याला नमस्कार करावा. कोपा चढल्याही ब्राह्मण,
पूर्ण तरी आपण वंदावे. जरी पूर्ण कोपाला चढला, रागे भरला, तरी सुद्धा त्याने राग आपल्याला हे केला, कोप जरी आला तरी सुद्धा आपण त्याला वंदनच करावं. ब्राह्मण करू आलिया घाता, त्याचे चरणी ठेवावा माथा. ब्राह्मणा परती पूज्यता, आन दैवता असे नाची. ब्राह्मण चढले आहे, ब्राह्मण करू आलिया घाता. ब्राह्मण जर आपला घात करायला आला, मारायला आला किंवा शस्त्र घेऊन आपल्यावर आला, तरी त्याचे चरणी ठेवावा माथा. याचं कारण आहे, ब्राह्मणांना राग, क्रोध, कोप जेवढा लवकर येतो तेवढा त्यांचा शांतही लवकर होतो. तेवढा त्यांचा राग शांतही लवकर होतो. ते ॲल्युमिनियमचे भांडे आहेत की नाही बुवा, हे जेवढे लवकर तापतात तेवढे लवकर थंडे सुद्धा होतात. स्टीलचे भांडे जेवढे लवकर तापले, त्याच्यापेक्षाही माती जेवढी लवकर तापते तेवढ्या लवकर थंडी होते. तसा ब्राह्मणांचा कोप हा जेवढा वेगात चढतो तेवढा तो त्यांना नमस्कार केल्याने लगेच शांत सुद्धा होतो. कोप बाप कोप ब्राह्मणाचा, शाप अधिकार ब्रह्मज्ञानाचा. त्याचा चरणी त्याची चरणी काया वाचा निज वाचा, नम निज भावा नमस्कारो. त्याच्या चरणी काया वाचा निज भावा नमस्कारो. कायेन वाचेन मनानं त्या ब्राह्मणाला नमस्कार करावा. कारण त्याच्यातून काय होतं, ब्राह्मणाच्या शब्दातून ब्रह्मज्ञ असं जर केलं तर आपल्याला ब्रह्मज्ञानाचा सुद्धा अधिकार प्राप्त होतो. ब्राह्मण करू आलिया घाता, त्याच्या चरणी ठेवावा माथा. ब्राह्मण परती पूज्यता, आन दैवता असे नाचे. ब्राह्मणापेक्षा पूज्य दैवत या जगतामध्ये दुसरं कुठलं दैवत नाही. श्रेष्ठ असं पूज्य अशा प्रकारचं ब्राह्मणाचं दैवत आहे. ब्रह्म ब्राह्मण समान समसमान, तेही वचन दिसे गौन. ब्रह्मदाते स्वये ब्राह्मण, या लागी पूर्ण पूज्यत्वे श्रेष्ठ. ब्रह्म ब्राह्मण समसमान. नाथ महाराज सांगतात, ब्राह्मण आणि परब्रह्म परमात्मा हे सारखे आहे, पण हेही सुद्धा गौण वाटतं. कारण ब्रह्माची प्राप्ती ही ब्राह्मणाच्या वाक्यातून मिळते. ब्राह्मणाच्या शब्दातून आपल्याला ब्रह्माची परब्रह्माची आपल्याला प्राप्ती होते. म्हणून ब्रह्मदाती स्वयं ब्राह्मण, या लागी पूर्ण पूज्यत्वे श्रेष्ठ. ब्राह्मण जे आहे हे आपल्याला ब्रह्माचं दान करणारे असल्यामुळे, ब्रह्मज्ञानाचं दान करणारे असल्यामुळे पूर्ण पूज्यत्वे श्रेष्ठ. देवापेक्षाही सुद्धा ब्राह्मण आपल्याला पूज्य आहे नव्हे. भगवान परमात्मा सुद्धा ब्राह्मणाला आपले देव मानतात, पूज्यता मानतात. नाथ महाराजांनी विचार केलेला, आपण करूया त्याचा विचार पुन्हा. जे वस्तू असे ज्या आधीन, त्या वस्तूचे करिता दान. या लागे स्वामित्वे ब्राह्मण, पूज्यत्वे पूर्णतिही लोके. जे वस्तू असे ज्या अधीन. आता जे वस्तू ज्याच्या जवळ आहे, ताब्यात आहे, ती वस्तू तो देऊ शकतो. माझ्या जी मालकीची वस्तू आहे, माझ्या ताब्यात वस्तू आहे, ते मी देऊ शकेल तुम्हाला. आता हे घोंगळ आहे, हे घोंगळ मी बसलेलो असलो तरी माझ्या ताब्यात नाही, सध्या आहे, परंतु माझ्या ताब्याचं आहे काय, माझ्या मालकीचं आहे काय, मी देऊ नाही शकणार. पण मोबाईल म्हटला तर देणार नाही मी, पण देऊ शकतो ना. माझ्यामध्ये ते सामर्थ्य, कारण माझ्या ताब्यातलं आहे, ते माझ्या सत्तेचं आहे. तसं ब्रह्म हे ब्राह्मणाच्या सत्तेत आहे. त्याच्यामुळे ब्राह्मणाच्या अधीन असल्यामुळे ब्राह्मण ते ब्रह्म देऊ शकतात. वस्तूचे करिता दान, या लागे ब्रह्म स्वामित्व ब्राह्मण,
पूज्यत्वे पूर्णतिः लोके. म्हणून ब्रह्मस्वामित्व, ब्रह्मावर सुद्धा मालकी ब्राह्मणाची आहे. म्हणून या तिन्ही लोकामध्ये सर्वात श्रेष्ठ ब्राह्मणच आहेत. त्यांची तेच पूर्ण आहे, त्यांच्यासारखं परिपूर्ण दुसरं कोण नाही. ब्राह्मण ब्रह्मा ते प्रतिपादिते, ते ब्रह्म होते कोणी नव्हते. ब्रह्म ब्राह्मणाचे निहाते, पूर्ण प्रतिष्ठे पै पावले पै. ब्राह्मण ब्रह्मात प्रतिपादिते, ब्राह्मण ब्रह्माचं प्रतिपादन करतात, म्हणजे ब्रह्माचा निर्देश करतात, ब्रह्म शब्दाने सांगतात, असे विचार आपल्याला उपदेश करतात. ते ब्रह्म होती होते कोणी नव्हते. जे ब्रह्म आहे ते ब्रह्म, जे ब्राह्मण आहे ब्रह्म, ते ब्रह्म होते कोणी नव्हते. कोणी दुसरं कोणीच नाही. ब्रह्म ब्राह्मणाची निहाते, पूर्ण प्रतिष्ठे ते पावले. त्या ब्रह्माला सुद्धा प्रतिष्ठा प्राप्त झाली नाही. तर शास्त्राच्या सिद्धांतानुसार सर्व ब्रह्म स्वरूपच आहे ना. सर्वम खल्विदम ब्रह्म निहनानास्ति किंचन. सर्व ब्रह्म स्वरूप आहे, सर्वच ब्रह्म स्वरूप आहे. पण त्या ब्रह्माला प्रतिष्ठा प्राप्त झाली हे कोणामुळे? ब्राह्मणांमुळे. त्यांनी सांगितलं, अरे ते ब्रह्म तुम्हीच आहात. तुम्ही स्वतःला जीव समजतात, तुम्ही जीव नाही. तुम्ही कोण आहेत? ब्रह्म आहेत. म्हणून त्या ब्रह्माची प्रतिष्ठा नाही. तर आपण आपल्याला जीव समजतो. तुकोबाराने तुका म्हणे खरे तू देवची बरे, देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. यांनी सांगितलं की तुम्ही देव आहात, तुम्ही ब्रह्म आहात. तत्वमसी, ते ब्रह्म तुम्ही आहात, असा विचार ब्राह्मणांनी सांगितला. आणि त्याच्यामुळे ब्रह्माला सुद्धा काय झाले? प्रतिष्ठा प्राप्त झाली. या लागी ब्रह्मा ब्राह्मणा आधीन, कदानुलंगी ब्राह्मण वचन. त्याचे मंत्र मात्रे जाण, पाषाणही पूर्ण ब्रह्मत्व प्रगटे. गावागावामध्ये मंदिरामध्ये मूर्ती आहे. कशाच्यात मूर्ती? दगडाच्याच ना. मग दगडाच्या पाया लागतात का लोक? दगडाच्या पाया लागतात. मग दगडाच्या जर पाया लागत असले तर मंदिरातली मूर्ती दगडाची आहे. मंदिराला लावलेले दगड सुद्धा काय आहे? भिंतीला दगडच आहे. ज्या पायरीवर पाय देतात ती पायरी दगडाची आहे. तुमच्या घराला बांधलेले दगड ते जे आहे तेही दगडच आहे. डोंगर कशाचे आहे? दगडाचे आहे. पाया तुम्ही डोंगराच्या पडता, हो, पाया तुमच्या भिंतीला लावलेल्या भिंतीच्या पाया पडतात का? गाभाऱ्यामध्ये स्थापन केलेली मूर्ती जी दगडाची आहे त्या दगडाच्या मूर्तीचे दर्शन घेतात. मूर्ती दगडाची आहे, परंतु त्याच मूर्तीच्या त्याच दगडाचं दर्शन का घेतात? कारण त्यामध्ये ब्रह्म प्रतिस्थापित केलं, ज्याला प्रतिस्थापना म्हणतात. ती प्राण प्रतिष्ठा म्हणतात. ती प्राण प्रतिष्ठा, ते मंत्राची सामर्थ्य शक्ती फक्त ब्राह्मणाजवळ आहे. कोणाजवळ आहे? ब्राह्मणांजवळ आहे. आणि म्हणून त्यांच्यामध्ये त्याच्या अधीन ब्राह्मण सुद्धा, त्या भगवान सुद्धा, त्यांचा प्रताप आहे. ब्राह्मणांचा काय आहे? सामर्थ्य आहे. ब्राह्मणाचा प्रताप नवलावो, तीही आज्ञाधारकू केला देव. प्रतिमा प्रतिष्ठेसी पहावो, प्रगटे आविर्भाव मंत्र मात्रे. पहिला अध्याय एकनाथी भागवत. नाथ महाराज म्हणतात की प्रत्येक प्रगटे आविर्भावो मंत्र मात्रे. मंत्र मात्राने परमात्मा प्रगट होतो. कशामध्ये? मूर्तीमध्ये. त्या मूर्तीमध्ये सुद्धा परमात्मा प्रगट होतो. हे सामर्थ्य कशात आहे? ब्राह्मणांच्या शब्दवाणीत आहे, ब्राह्मणांच्या मंत्रात आहे. आणि त्या मंत्रामध्ये ते सामर्थ्य असा ब्रह्म सुद्धा, तो परमात्मा सुद्धा ब्राह्मणांचा काय आहे? आज्ञाधारी आहे. जैसा ब्राह्मणाचा मोहकोप, तैसा ब्राह्मणाचा शाप. शापे फेडोने पराचे पाप,
वस्तुचिद्रूप कोपो निदेती. ब्राह्मणाचा शाप म्हणजे कसा आहे? मुलाचवर आईचं असलेलं प्रेम आणि त्या प्रेमातला राग. आईचं मुलावर काय असते? प्रेमच असते. लेकुराचे हित जाणे माऊलीची चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. लाभावीन प्रीती करणार फक्त एकच पात्र जगात, ती आई आहे. किंबहुना धनुर्धरा जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा. त्या आईचं मुलावर प्रेमच असतं, परंतु बऱ्याच वेळा आई हातात काठी घेते, दणकन दणका ठेवून देते. मग ती आई प्रेमळ नाही काय? परंतु ते मारत जरी असली तर तिच्या मारण्यात सुद्धा काय आहे? प्रेम आहे. ती रागवत असली तरी तिच्या रागवण्यात सुद्धा काय आहे? प्रेम आहे. कारण ती तात्काळ रागवली तरी परिणाम मात्र त्याचा चांगला. आता मार खाल्ला आईच्या हातचा तर परिणाम चांगला. म्हणून तसा मोहात्मक कोप आईचा जसा आहे, प्रेमात्मक कोप जसा आईचा असतो, राग जसा असतो, तसाच तैसा ब्राह्मणाचा शाप. ब्राह्मणांचा शाप म्हणायला आहे, परंतु त्याच्यातून काय होतं? कोपल्या शापे फेडोनी पराचे पाप. त्या शापाने त्याला शाप दिला, त्याचं पाप नाहीसं होतं. आणि वस्तू चिद्रूप कोपोनी देती. चिद्रूप असणारी परमात्मा वस्तू ते कोपातून सुद्धा ते जीवाला देत असतात. ब्राह्मण कोपल्या अतिक्षोभता, एवढा लाभ आतुडे हाता. त्या ब्राह्मणा सुखी करिता, त्या लाभाची वार्ता कोण बोलवे वेदा. ब्राह्मणाला राग आला, क्रोध आला, त्या क्रोधातून जर आपल्या हातामध्ये क्षोभदा अतिशय क्षुब्ध झाला, क्रोधिष्ट झाला, तर एवढा लाभ आतुडे हाता म्हणजे ब्रह्मज्ञानाचा अधिकार प्राप्त होतो, ब्रह्म प्राप्त होते. तर त्यांना जर सुखी ठेवलं, ब्राह्मणांना संतुष्ट ठेवलं, समाधानी ठेवलं, तर काय लाभ प्राप्त होईल? नाथ महाराज म्हणतात, वेदाला सुद्धा त्याचं प्रतिपादन करता येत नाही. वेदाला सुद्धा सांगता येत नाही की किती त्याचा फायदा होईल, त्याचा लाभ सांगता येत नाही. ब्राह्मण क्षोभल्या क्षोभता, एवढा लाभ आतुडे हाता. ब्राह्मण कोपल्या, त्या ब्राह्मणा सुखी करिता, त्या लाभाची वार्ता न बोलवे वेदा. वेद तो लाभ, किती लाभ प्राप्त होईल हे वेदाला सुद्धा सांगता येत नाही. एवढा लाभ ब्राह्मणांच्या संतुष्टतेमध्ये आहे. म्हणून ब्राह्मण संतुष्ट ठेवावा. आपल्याच्यानं ब्राह्मण सेवा नाही घडली तर करू नये, नाही घडली करावीच. परंतु घडत नसेल तर किमान त्यांना दुःख मनस्वी तरी दुखवू नये, त्यांना मनाने सुद्धा दुखवू नये, त्यांचा उपहास करू नये, त्यांची टिहाळणी करू नये. आणि जर त्यांचा उपहास तिरस्कार जर आपण करत राहिलो तर वंश खलास होतो. याला पुरावा भगवंताचा वंश ब्राह्मण शापाने गेला. ऐका पुढे, या लागी भूदेव ब्राह्मण, चालते बोलते ब्रह्मपूर्ण. त्याची निंदा अवज्ञा हेळन, विरुद्ध आपण नवदावे कदा. नाथ महाराज म्हणतात, या लागी भूदेव ब्राह्मण, ते भूतळीचे ब्राह्मण, भूतळीचे देव. ब्राह्मण म्हणजे कोण आहेत? पृथ्वीवरचे प्रत्यक्ष देव आहेत. ब्राह्मणाचा शाप कठीण. नाथ महाराजांनी सांगितलं, शापी बांधिला श्रीकृष्ण, इतरांची कथा कोण, कुळ निर्दळन ब्रह्मशापे. नाथ महाराज म्हणतात की बाबा, ब्राह्मणाचा शाप फार मोठा कठीण आहे बरं. आणि म्हणून ब्राह्मणाच्या शापाला प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्ण सुद्धा मानतात. मग बांधिला
गोपाल कृष्णांना सुद्धा ब्राह्मणाचा शाप मोडता आला नाही, मोडला नाही. भगवंताने ब्राह्मणाचा शाप मोडला नाही. इतरांची कथा कोण? जर प्रत्यक्ष भगवंताचं कुळ निर्दळन ब्रह्मशापे, ब्राह्मणाच्या शापाने 56 कोटी यादव गेले कोणे पंथी. तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न राहते. नाथ महाराज म्हणतात ब्राह्मणाच्या शापाने 56 कोटी यादव धुळीस मिळाले. हो, शिल्लक राहिला नाही तर्पण करायला कोणी. एवढा सर्व समाप्त होऊन गेला याचा एवढा यादव कुळ सर्वच सर्व काय झालं, 56 कोटी यादव समाप्त झाले. कशामुळे? केवळ ब्राह्मणाच्या शापामुळे. ब्राह्मणाचा कोप समर्थ सगळा समुद्र केला मुत. नाथ महाराज होता ब्राह्मणाचा कोप समर्थ कोप समर्थ सगळा केला समुद्र केला मुत. शिवाचा झाला लिंगपात क्षोभात निमिषार्धे. ब्राह्मणाच्या क्रोधामध्ये सगळा समुद्र खारा झाला. अगस्तींच्या आचमनातून नंतर बाहेर आला तो, लगेच सर्व खारा झाला, मूत्र झाला तो. ब्राह्मण या शिवाचा झाला लिंगपात. ही कथा आपण मागे पाहिली. मागची भाग पाहून घ्या ऑनलाईन श्रोत्याने सर्वांनी. आपण मागे सांगितलेली आहे शिवाचा लिंगपात झाला ब्राह्मणाच्या क्षोभातून. एका निमिषामध्ये जास्त वेळही लागला नाही. एवढा ब्राह्मणाचा शाप कठीण आहे, दुर्धर आहे. या लागी म्हणून आपण काय करावं? या लागी सज्ञान अथवा मुग्ध तीही न करावा ब्रह्मविरोध. हेची दावावया मुकुंद कुळक्षयो प्रसिद्ध दाखवी. म्हणून आपण ब्राह्मणाचा विरोध करू नये. आणि आपण किती शहाणा असू द्या, किती सुज्ञ असू द्या आणि किती मंद बुद्धीचा असू द्या, ब्राह्मणाचा विरोध करू नये. ब्राह्मणाच्या विरोधात बोलू नये. ब्राह्मणाच्या विरोधात अजिबात वागू नये. आणि ते दाखवण्याकरता सृष्टीचा नियंता असणारा परमात्मा सुद्धा कुलक्षय प्रसिद्ध दाखवी. भगवंताच्या कुळाचा, स्वतःच्या त्या कुळाचा क्षय ब्राह्मणाच्या शापाने झाला. एवढा विचार आपल्याला पाहायला सापडतो. म्हणून नाथ महाराज सांगतात भूदेव या लागे भूदेव ब्राह्मण चालते बोलते ब्रह्मपूर्ण. त्यांची निंदा अवज्ञा हिळण विरुद्ध आपण नवदावे कदा. आपण त्यांची निंदा करू नये, त्यांची अवज्ञा करू नये, आज्ञेचं पालन करावं. हेळण म्हणजे टिंगल टवाळी त्यांची करू नये. आणि विरोध आपण नवदावे कदा. कदा म्हणजे कधीच त्यांच्या विरोधात बोलू सुद्धा नये. ब्राह्मणांच्या त्या ब्राह्मणाच्या कोप बोला राजा ब्रह्माधिकारी झाला. भाग्यश्री शुक पावला भाग्य आतिला परीक्षिती तो. आता त्या ब्राह्मणाच्या कोपा बोला. त्या ब्राह्मणाच्या कोपाने काय झालं? ब्राह्मणा होणी ब्राह्मण थोरू. नाथ महाराज सांगतात ब्राह्मणा होणी ब्रह्मा होणी ब्राह्मण थोरू. हे मीच काय फार करू परी हृदयी अद्यापि श्रीधरू चरणालंकारो मिरवी तू. ब्रह्मापेक्षा देवापेक्षा ब्राह्मण थोर आहे. म्हणून आज सुद्धा परमात्म्याच्या छातीवर वत्सलांचन चिन्ह आहे. कोणाचं आहे? वत्सलांचन चिन्ह म्हणजे भृगु ऋषींनी मारलेली लाथ आणि त्या लाथीचं चिन्ह अजून
छातीवर परमात्मा घेऊन फिरतोय अलंकार म्हणून. पांडुरंग परमात्म्याची महापूजा जर केली तर ब्राह्मण तिथले पुजारी अजून सुद्धा दाखवतात हा भृगूंनी मारलेली लाथ भगवंताचा अलंकार आहे. श्रीवत्सलांचन चिन्ह म्हणतात त्याला. परमात्मा सुद्धा अजून आपल्या याच्यावर वागवतात. मनोनी ब्रह्माचा देव ब्राह्मणो, म्हणून ब्रह्माचा देव कोण आहे? ब्राह्मणो. सत्य सत्य माझापणो, या लागी वेद रूपे नारायणो, उदरा येऊनी वाढविला. ते सांगतात की म्हणून ब्रह्माचा देव ब्राह्मणो, ब्रह्माचा सुद्धा देव कोण आहे? ब्राह्मण आहे. आणि हा सत्य माझा पण शुकाचार्य म्हणतात राजा हा माझी काय आहे? प्रतिज्ञा आणि माझा पण आहे. आणि म्हणूनच मनोनी ब्रह्माचा म्हणू या लागी वेद रूपे नारायणो, उदरा येऊनी वाढविला. म्हणून त्या वेदाला ब्रह्मदेवाला काय उदरा येऊन वाढविला. वेदरूप नारायण तो परमात्म्याने तो गर्भात येऊन वाढवला. अशा प्रकारचा म्हणून मनोनी ब्राह्मण भूदेव. नाथ महाराज म्हणतात पहिल्या अध्यायातल्या विचार आहे एकनाथी भागवत याचा. मनोनी ब्राह्मण भूदेव, हे ब्रह्मीचे निज देव निजावेव, येथे न भजावी मंददैव, अति निर्दैव अभाग्य. आणि असा जो मंददैव जो या ब्राह्मणांची सेवा करत नाही, निंदा करतो, अवज्ञा करतो, हेळन करतो, असा अतिशय कधी भजन करत नाही, ब्राह्मणाची सेवा करत नाही, ब्राह्मणाच्या विरुद्ध वागतो. मंद दैव अति निदैव अभाग्य. अतिशय मंद भाग्यवान आहे तो, अतिशय मंद भाग्य आहे त्याचं दैव आहे. निदैवी आहे, करंट्या कपाळाचा आहे, पांढऱ्या पायाचा, भाग्यहीन अशा प्रकारचा तो आहे. त्याच्या संगतीत सुद्धा जाऊ नये. त्याचा वारा सुद्धा ब्राह्मणांची निंदा करणाऱ्यांचा वारा सुद्धा लागू देऊ नये. पण प्रसंग आला तर त्याचं प्रायश्चित्त करावं. कारण देवाचा अपमान तो करताय, देवाच्या देवाचा तो काय करतोय? अपमान करतायत. त्या ब्राह्मणाचा कोप बोला, राजा ब्रह्माधिकारी झाला. कुठे गेला? भाग्य शोक पावला, भाग्य आतिला परीक्षिती. तो त्या ब्राह्मणाच्या कोपा बोला. जर राजा परीक्षिताला शृंगी मुनींनी जर शाप दिला नसता तर शुकाचार्य राजा परीक्षिताकडे आले असते. आणि आपल्याला व्यासांनी आपल्या गुरूंनी दिलेला 12 स्कंदाचा दशलक्षणयुक्त भागवत ग्रंथ, भागवत कथा सांगायची संधी मिळाली असती नाही. आणि शापच जर दिला नसता तर राजा गंगेच्या तटावर सर्वस्वाचा त्याग करून आला नसता. म्हणून शुकाचार्यांना श्रीगुरूकडून मिळालेला दशलक्षणयुक्त 12 स्कंदाचा श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ सांगण्याचा आणि जगाला ज्ञानपौव म्हणजे ज्ञानाची नाव प्राप्त करून देण्याचा जे चान्स संधी मिळाली ते भाग्य ब्राह्मणाच्या कोपानं प्राप्त झालं. आणि ब्राह्मणाच्याच बापाने भाग्य आथिला परीक्षिती. तो त्या परीक्षितीला सुद्धा ब्राह्मणाचा शाप म्हणजे काय एक गोष्ट काय एका प्रकारे शाप नाही, ते वरदान ठरलं. आता हया परीक्षिती जो भाग्यवान ठरला ब्राह्मणाच्या शापाने, त्या राजा परीक्षितीचा अधिकार काय आहे हो असं जर कोणी विचारत असेल तर नाथ महाराजांना विचारलं, महाराज त्या परीक्षितीचा अधिकार सांगा ना, राजाचा परिचय द्या ना आम्हाला. नाथ महाराज म्हणतात आता काय सांगा तुम्हाला, सांगितलं असतं परंतु 9 वाजले. राजा परीक्षितीचा जो अधिकार आहे तो अधिकाराचा विचार, राजा परीक्षितीचा परिचय आपल्याला नाथ महाराज उद्याच्या दिवशी प्रवचनात करणार आहे, पुढच्या ओळीमध्ये करणार आहे. आजची वेळ आपली समाप्त झालेली आहे. म्हणून
आपण आजच्या सेवेला आपण विसावणार आहे. झालेली सेवा गुरुदेव आईसाहेब मुक्ताईंच्या आजची झालेली सेवा आईसाहेब मुक्ताईंच्या चरणी श्री गुरूंच्या चरणी ईश्वराच्या चरणी समर्पित करून आजच्या सेवेला आपण विसावत आहोत. पुन्हा राजा परीक्षितेचा अधिकार उद्याच्या दिवशी आपण अभ्यासणार आहोत, चिंतन करणार आहोत. नियमाप्रमाणे ज्ञानोबा तुकोबरायांचं आईसाहेबांचं भजन करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की श्री जय. ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव देव श्री तुकाराम श्री श्री ज्ञानदेव श्री तुकाराम 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ब्रह्मचित्कला मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई विश्वव्यापक मुक्ताबाई जगत्रजननी मुक्ताबाई जगत्र जननी मुक्ताबाई श्री संत श्री संत मुक्ताबाई मुक्ताबाई दासा ठाव द्यावा पायी दासाढाव द्यावाबाई मुक्ताबाई 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 पुंडलिक वरदारी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु झेंडूजी महाराज की सद्गुरु जय. मुकुंद महाराज सद्गुरु जय सखाराम महाराज महाराज की जय. समसंतन की जय ईश्वर भगवान की